हरिदासांच्या म्हणजे भक्तांच्या सतत मागे पुढे उभा असतो. कशासाठी? भक्तांना येणारे संकट किंवा आघात निवारण करण्यासाठी आणि कोडे सोडवण्यासाठी नेहमी मागे पुढे उभा असतो. उभा कोण राहतो? उभा हा शब्द उलटा असून बघा. बोला, कोणता शब्द तयार होतो? सांगा पटकन. भाऊ म्हणजे आपल्यासाठी सतत मागे पुढे उभा राहतो त्याला भाऊ म्हणतात. पण देव तर आपला नुसता भाऊ नाही, तर तो आपला बाप, माय, चुलता, भगिनी सर्व काही आहे. विठ्ठल बाबा माय तुलना, विठ्ठल बाबा माय तुलना, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठल बिन साध नाही गोता, भक्तांचं जीवनच विठ्ठलमय झालेलं असतं. विठ्ठलामुचे जीवन, आगमने गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. म्हणून देव भक्तांच्या मागे पुढे उभा असतो आणि आलेले संकट दूर करतो. आपण हरिपाठात दररोज म्हणतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारावे, किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. आता देव कुणाच्या मागे उभा राहिला? द्रौपदीच्या. जेव्हा दुर्योधनाच्या आदेशावरून दुःशासनाने द्रौपदीला भर सभेत ओढत आणली, जिथे राजा धृतराष्ट्रासहित गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य हे मोठमोठे मंडळी बसले होते. त्यांच्या समोर दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली, अरे बघतेस काय, ओढ तिचे वस्त्र. आणि दुःशासनाने द्रौपदीच्या पदराला हात लावला. तो ओढू लागला. द्रौपदीला वाटलं, माझे सिंहासारखे इथे 5 पती बसलेले आहे, ते मला वाचवतील. पण धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी सर्वांनी मानाखाली घातल्या, कारण ते डाव हरले होते. नंतर द्रौपदीने मोठ्या आशेने आचार्य द्रोण, पितामह भीष्माचार्य यांच्याकडे पाहिले. त्यांनीही मानाखाली घातल्या, कारण ते दुर्योधनाच्या अन्नावर जगत होते, त्याचाच खात होते. शेवटी अत्यंत काकुळतेने द्रौपदीने भगवंताचा धावा केला, कारण देवाशिवाय तिला आता पर्यायच उरला नव्हता. द्रौपदीने भगवंताला हाक मारली, कृष्णा काना काना कृष्णा कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी
द्रौपदी संकटात सापडलेली पाहून भगवंतांनी तात्काळ अस्त्रावर धारण केला. दुःशासन ओढतच होता, पण द्रौपदीच्या अंगावरली साडी संपतच नव्हती. कौरवी पांचाळी सभे माझी आणिले, सभे माझी आणिले. वस्त्रे हरणे वस्त्र, वस्त्र हरणे वस्त्र. कौरवी पांचाळी सभे माझी आणिले, सभे माझी आणिले. वस्त्रे हरणे वस्त्र, वस्त्रे हरणे वस्त्र. श्रीधारी महावीर. म्हणजे भगवान द्रौपदीच्या नेहमी सख्या भावासारखे मागे उभे राहिले. आणि पुढे कुणाच्या? मग अर्जुनाच्या. महाभारतीय युद्धामध्ये भगवान पुढे आणि अर्जुन मागे. भगवान स्वतः अर्जुनाचे सारथी झाले. सारथी म्हणजे चालक, ड्रायव्हर. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात, पायी कपाटीसी घातला आपण पुढा राहिला. विठ्ठल 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 हो, म्हणून देवभक्तांच्या मागे पुढे उभा असतो. तसा देव सर्वच भक्तांच्या मागे पुढे उभा असतो आणि आलेले संकट दूर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेले संकटही तुळजापूरच्या भवानी मातेने, जेजुरीच्या खंडेरायाने आणि पंढरीच्या पांडुरंगानेच दूर केले. इसवी सन 1659च्या सुरुवातीलाच अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावर आली. तंबू, शाम्याने, तोफा, दारुगोळा, सुमारे 12,000 घोडेस्वार, 1200 उंट, 65 हत्ती, 10,000 पायदळ असा मोठा पसारा घेऊन खान महाराष्ट्रावर चालून आला. रेतेची लूट करत, पिकांची नासाडी करत, देवांची मंदिरे पाडत हा बोकड तुळजापुरात आला. या देवावर शिवाजीची भक्ती आहे ना, म्हणून खानाने देवी समोरच गाय कापली, भवानी मातेचं मंदिर फोडलं. देवी समोर उभा राहून खान जगदंबेला म्हणाला, बताओ मुझे तेरी करामत, दिखा तेरी अजमत, दाखव तुझ्या सामर्थ्याचा चमत्कार. असे म्हणत खानाने खाडकन मूर्तीवर घाव घातला. तुळजा भवानी फुटली. यावेळी शिवाजी महाराज राजगडावर होते. ही बातमी ऐकून त्यांचा तिळपापड झाला, अंगाची लाही लाही झाली. खानाला वाटलं चिडून शिवाजी लढाईला मैदानात येईल. पण राजे आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडावर गेले. जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला. खानाला वर्दी मिळाली. शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे, देखणे रुबाबदार शिवाजीराजे येत आहेत. खानाने शेजारच्या वकिलाला विचारलं, ये है शिवाजी? वकिलानं मान डोलावली. तसा खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आव शिवाजीराजे. आणि राजे आले. आता काय होणार? माथ्यावरचा सूर्य थांबला. वारा स्तब्ध झाला. यमराजाची छाती धडधडू लागली. खानाने राजांना मिठीत घेतले आणि डाव बदलला. राजांच्या मांद्याने बगलत दाबली आणि कटारीचा वार केला. राजांचा अंगरखा टरकन फाटला, पण चिलखत्यामुळे महाराज बचावले. तशी राजांनी वाघनखे काढली, खूप बसले पोटात. दगा करत खान ओरडला. राजांनी बिचवाने खानाचा कोथळाच बाहेर काढला. सय्यद बंड पळत आला. जीवा महालाने त्याला उडवला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. कृष्णाचे भास्कर शिवाजींच्यावर वार करता झाला. राजे त्यास म्हणाले, पंत आपण जाणे, ब्राह्मणास शिवाजीराजा मारणार नाही. जाणे जाणे. पण पंतांचा काळा चाला होता. त्याने पुन्हा राजांवर वार केला. मग मात्र राजांनी कृष्णाचे भास्कर ठार केला. तेवढाच भवानी पालखी आणली. खानाला उचललं. निघाले भाई. संभाजी कावजीने हे पाहिलं. त्याने सपासप भवांचे पाय तोडले.
वेळ खाण्याचं मस्तक छाटलं आणि प्रतापगडावरच्या तोफा कडाडल्या. फते झाली, खान पडला, भगवा फडकू लागला. विठ्ठला विठ्ठला हो, आणि म्हणून म्हटलं जातं, अंधार पडत चालले एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालले एक दिवा पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे, जिजाऊंचा शिवा पाहिजे. अहो, जर शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते, राजमाता जिजाऊ झाल्याच नसत्या, तर तुम्ही आम्ही कीर्तनात बसूच शकलो नसतो. आज हे मराठी माणसं एवढा वैभवाने जगतात. थाट माट बंगला गाडी, बायकांना भारी भारी साडी. पण शिवाजी राजे जन्माला आलेच नसते, तर कशाचा बंगला आणि कशाची गाडी? अरे कशाचा बंगला आणि कशाची गाडी? गेले असते मिशान, राहिले असते फक्त दाढी. विठ्ठल हो, म्हणून देव भक्तांच्या मागे पुढे उभा असतो आणि आलेले संकट दूर करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, उगवी कोडे संकट, कोडे उगवतो म्हणजे कोडे सोडवतो. मला सांगा, तुम्हाला कोडे कळतात का? बघा, मी तुम्हाला काही कोडे सांगून पाहते, तुम्ही उत्तर द्या बरं का. पहा, अटंगण पेटंगण भैरवाचं रान, 32 पिंपळाला एकच पान. नाही, अहो दात आणि जीभ. 32 पिंपळ म्हणजे 32 दात आणि एक पान म्हणजे जीभ. आता मी तुम्हाला कोड्यात एक माणूस सांगते, तो तुम्ही ओळखा बघा कसा आहे ते. मी त्याचं फक्त वर्णन करते, तो तुम्ही सांगा. बघा, असा एक माणूस आहे जो खाकी कपडे घालतो पण पोलीस नाही, जो घंटा वाजवतो पण पुजारी नाही, जो पैसे मागतो पण भिकारी नाही आणि कागद फाडतो पण वेडा नाही. अहो कंडक्टर. आता एसटीतच कोणी फिरत नाही म्हणून कंडक्टर भेटतच नाही. विठ्ठल विठ्ठल हो, हे कोडे व्यवहारातले आहेत. परमार्थात सुद्धा कोडे पडतात, ते सर्व देव सोडवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. एकदा मोठ्या प्रमाणे सर्वांनी हात वर करून देवाचं भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. भक्तांनी आपल्या भावनेनुसार देवाला जसा केला, ज्या रूपाचे चिंतन केले तसा तो होतो व भक्तांवर जसे संकट आले आहे असे बघून तात्काळ तो धावत जातो. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठोबाचे नाम अखंड घेऊ आणि या जगात सुखाने राहू.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा 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 सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा आणि सर्वांनी माझ्या पाठीमागे मोठ्या आवाजात म्हणा, किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी पूर्ण होई लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित भजजो आदि पुरुषी अखंडित. याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.